आणि होतं काय की एक प्रोफेशनल म्हणून जर आम्ही गेलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही 25 ओव्हर टाकायलाच पाहिजेत. अच्छा. तुम्ही बॅटिंग पण करायला पाहिजे, तुम्ही टीम पण जिंकवायला पाहिजेत, असं होतं. म्हणजे 2 मॅचेसमध्ये तुम्हाला विकेट नाही मिळाली की त्यांचा तो क्लबचा चेअरमन यायचा आणि सांगायचा तुझं हे चुकतंय, तुझं ते चुकतंय, असं होतं. त्यामुळे म्हणजे क्रिकेटमध्ये असं असतं ना की तुम्ही गायचील खेळा किंवा इंटरनॅशनल क्रिकेट खेळा, तुम्हाला 100% रिझल्ट द्यायचे हे कोणालाच शक्य नाही. बरोबर आहे. म्हणजे उद्या सचिन पण फुलटॉस बॉलला आउट होऊ शकतो. तर ते तुम्हाला तिथे करायला लागायचं, जे डिफिकल्ट होतं. पण होतं कसं की इथे 4 महिने पाऊस पडतो म्हणून आम्ही जायचो, पण ते थोडंसं बॉडीवर जास्ती स्ट्रेस होता. पण आता जे अजिंक्य करतोय किंवा पृथ्वीनी केलं किंवा आता बरेच चेतेश्वर पुजारा करायचा, मला वाटतं झहीर करायचा, आयडियल एकदम लिमिटेड मॅचेससाठी, तेवढ्या मॅचेससाठी जातात, प्रॅक्टिस घेऊन मग पुन्हा आपल्या सीझनसाठी आणि ते फक्त त्या 2 महिन्यात जेव्हा पाऊस असतो काही करता येत नाही तेव्हा ते तिथे जातात. एकदम म्हणजे कपिल पण तुम्ही जर पाहिलं तर कपिलचा मला वाटतं 83-84 मध्ये डाऊनफॉल त्याच्यामुळेच आलेला, कारण तो नॉर्थहॅम्प्टन शायरला खेळत होता. दिवसाला काउंटी मॅच व्हायची 3 दिवसाची वीकला, सॅटर्डेला काहीतरी दुसरी कुठली बेन्सेनेजेस क्लब आणि संडेला तो जॉन प्लेअर. म्हणजे 5 दिवस आठवड्यातले गेल्यानंतर आणि त्या 5 दिवस तुम्हाला बॉलिंग टाकायची असते आणि डे इन डे आउट, म्हणजे प्रत्येक आठवड्याला 5 दिवस. करेक्ट. त्याच्यामुळे जेव्हा कपिल आला तेव्हा मला आठवतं की त्याचा तो जो आउटस्विंग होता तो पूर्ण गेलेला. म्हणजे तो बॉल पुश करायला लागला, जे फास्ट बॉलरचं सर्वात एक तिची सवय लागते दमून, जो जेव्हा तुम्ही जास्ती ओव्हरलोड झाला. पण जे आता हे करतात, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नावर येऊया की काउंटी क्रिकेट जे अजिंक्यनी केलं, पृथ्वीनी केलं, जे लास्ट एक 8-10 वर्ष जे करतायत आणि अलाउड आहे काउंटी क्रिकेटमध्ये, परफेक्ट, ते योग्य आहे.